आज आमचा तामिळनाडूमधील तिसरा दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्यातील तंजावूर येथील युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकरांना समर्पित असलेले सगळ्यात मोठे हे शंकराचे मंदिर। हे जे मंदिर आहे हे खूप प्राचीन आहे, हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर 11व्या शतकामध्ये चोला सम्राटाने स्थापन केलेलं आहे। त्यानंतर इथे मग पांड्य सम्राट आले, नायक सम्राट आले आणि सगळ्यात शेवटी मराठी राजे आले। तर त्यांनी आपापल्या कालखंडामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। तर हे मंदिर आपण पाहणार आहोत। तसेच तंजावूर हे येथील डुलणाऱ्या भावल्यांसाठी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। येथील लोकसंस्कृती दर्शवणारे सुंदर सुंदर अशा डुलणाऱ्या भावल्या आपल्याला इथे मिळतात। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं तामिळनाडूमधील तंजावूरमध्ये। काल आम्ही रामेश्वरम मधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, धनुष्यकोडी पाहिली आणि इतर ठिकाणीही पाहिली आणि आज आम्ही रामेश्वरम ग्रँड या हॉटेलमधून चेकआउट करतोय आणि तंजावूरकडे आज आम्ही निघणार आहोत। तर तंजावूरकडे जाताना आपल्याला पुन्हा एकदा पंबन ब्रिज लागतं। तर मदुराईहून रामेश्वरमकडे येताना जेव्हा संध्याकाळ झाली होती तेव्हाचा पंबन ब्रिजवरचा व्ह्यू वेगळा होता आणि आता वेगळा वाटतोय। तर आम्ही पोहोचलेलो आहोत तंजावूरमध्ये। रामेश्वर पासून तंजावूर हे सुमारे 247 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 4.5-5 तास लागलेले आहेत। मध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो होतो आणि आता संध्याकाळ झालेली आहे। आम्ही तंजावूरमध्ये आता स्टे करणार आहोत। आम्ही अभीज इन या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे। आता हॉटेलमध्ये बॅगा वगैरे ठेवणार, आम्ही फ्रेश होणार आणि पुन्हा आम्ही तंजावूरमध्ये बृहदेश्वर मंदिर बघायला जाणार आहोत। हे मंदिर आम्ही 2 वेळा बघणार आहोत कारण ह्या मंदिराचा रात्रीचा व्ह्यू वेगळा असतो आणि सकाळीचा व्ह्यू वेगळा असतो। तुम्हाला सुद्धा फरक कळेल। मी तुम्हाला थोड्याच वेळात हे मंदिर दाखवणार आहे। रात्रीचा व्ह्यू कसा असतो या मंदिराचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मी मंदिराला जाणार आहे तेव्हा कसा असतो हे फरक तुम्हाला सुद्धा जाणवेल। आमची रूम ही बघा खूप छान आहे, एसी रूम आहे आणि ही जी रूम आहे हे डबल रूम असल्यासारखे आहे, म्हणजे बाहेर लिव्हिंग रूम असल्यासारखं आणि आतमध्ये बेडरूम। तर बाहेरच्या रूम मध्ये आपल्याला सोफा ठेवलेला आहे, टेबल खुर्ची सुद्धा आहेत। इथे 2 टेबल आहेत, तिथे आपण बसून नाश्ता चहा कॉफी वगैरे घेऊ शकतो आणि इकडे सुद्धा छोटासा टिपाई ठेवलेला आहे आणि बेडरूम ही अशी आहे। रूम खूप छान आहे, तसंच हॉटेल सुद्धा खूप छान आहे। रूम मध्ये फॅन एसी वगैरे आहे, टीव्ही कबड आहे आणि ड्रेसिंग टेबल वगैरे सुद्धा आहे। रूम नीट आणि क्लीन आहेत। इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम सुद्धा अगदी स्वच्छ नीट क्लीन होतं। कमोड आहे आणि पाणी गरम करण्यासाठी इकडे गिझर वगैरे सगळं आहे। वॉश बेसिन आहे, इकडे मिरर सुद्धा आहे आणि इकडे ना टूथपेस्ट टूथब्रश वगैरे ठेवलेला आहे, म्हणजे प्रत्येक नवीन येणाऱ्या रूममध्ये त्यांच्यासाठी हे कॉम्प्लिमेंटरी टूथपेस्ट टूथब्रश वगैरे आहे। इतर हॉटेलमध्ये तर शॅम्पू किंवा साबण वगैरे असतोच, पण इकडे टूथब्रश आणि पेस्ट सुद्धा ठेवलेली होती। संध्याकाळी आम्ही फ्रेश झालो आणि बृहदेश्वर मंदिर बघण्यासाठी निघालो। संध्याकाळचं बघा आकाशामध्ये छान असं वातावरण झालेलं आहे आणि गोपुरम खूपच छान दिसत आहे। संध्याकाळी हे मंदिर संपूर्ण सोनेरी रंगामध्ये उजळून निघतं। हळूहळू अंधार पडायला लागलेला आहे। चला आता मंदिरामध्ये जाऊयात। आता हे प्रवेशद्वार बघा, हे खूप भक्कम असं प्रवेशद्वार आहे आणि हे मराठ्यांनी बांधलेलं आहे। 18 ते 19व्या शतकापर्यंत मराठ्यांचं तामिळनाडूमध्ये राज्य होतं, त्यांची राजवट येथे होती। तेव्हा मराठ्यांनी हे जे प्रवेशद्वार आहे ते बांधलेलं आहे। तंजावूरमधील हे श्री बृहदेश्वर मंदिर म्हणजेच भगवान महादेवांना हे समर्पित मंदिर आहे आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। फक्त तामिळनाडूमध्येच नाही किंवा भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये हे फेमस असं मंदिर आहे। कारण हे जे मंदिर आहे ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं मंदिर आहे। त्यामुळे इथे जे पर्यटक आहेत ते फक्त तामिळनाडूमधले नाही किंवा भारतातले कुठल्याही दुसऱ्या राज्यातून नाही तर संपूर्ण जगातून सुद्धा हे मंदिर पाहण्यासाठी येतात। तर असं हे सुंदर या मंदिराचं आर्किटेक्चर वगैरे आहे। तर बघा संपूर्ण आकाशामध्ये एकदम गडद निळा रंग पसरलेला आहे, असं वाटतंय की पेंटिंगच आहे, हे एखाद्या पिक्चरचा सेट वगैरे उभा केलेला आहे आणि हे जे आकाश आहे ते अगदी नकली पेंट केलेलं आहे असं वाटतं। इतकं सुंदर आकाशाचा रंग पूर्ण निळा झाला होता आणि खालचा जो मंदिर परिसर आहे तो संपूर्ण सोनेरी रंगामध्ये गोल्डन रंगामध्ये उजळून निघालेला होता। मंदिर परिसर सुद्धा खूप प्रशस्त मोठा आहे
आणि जे हे समोर दिसत आहे ते नंदी मंडपम आहे, म्हणजे इथे नंदी स्थापन केलेला आहे. हा नंदी तर जगातला सर्वात मोठा नंदी म्हणून समजला जातो, गणना केली जाते ह्याची. कारण हा जो नंदी आहे जवळपास 13 फूट उंचीचा इतका नंदी आहे. आणि हे जे प्रवेशद्वार दिसत आहे, हे जे गोपुरम दिसत आहे ते राजा चोला ह्या राजांनी बांधलेला आहे. इसवी सन 11 ते इसवी सन 13 शतकामध्ये ह्या कालखंडामध्ये चोला साम्राज्य इथे होऊन गेलं. तामिळनाडूमध्ये त्यांचं जे राजवट होती इथे होती, त्यामुळे ह्या मंदिराची स्थापना जी आहे ते प्रथम राजा चोला ह्या राजांनी केलेली आहे. ह्या नंदी मंडपातील नंदी खूप सुंदर भव्य असा आहे आणि हा जो नंदी आहे तो संपूर्ण एकाच दगडामध्ये कोरलेला आहे आणि हे जवळपास 25 टन वजनाचा इतका नंदी आहे. हा नंदी मंडपम मुख्य मंदिराच्या अगदी गर्भगृहाच्या समोरच आहे. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मेन मंदिरामध्ये आलो आणि हे बघा इतकं भव्य असं शिवलिंग आहे. हे सुमारे 13 फूट उंचीचं शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग सुद्धा अखंड एका दगडापासूनच कोरलेलं आहे. मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती, पण दर्शन वगैरे छान झालं आणि इथे दर्शन घेण्यासाठी पास वगैरे काढण्याची काहीच गरज नाहीये. आपण असं रांगेमध्ये थांबून दर्शन घेऊ शकतो आणि दर्शनसुद्धा आपल्याला पटकन आणि एकदम छान व्यवस्थित होतं. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि ह्या ज्या मूर्ती दिसत आहेत आपल्याला कोरलेल्या, तर इथे जे राजांचे राजवट होऊन गेले त्या राजांचीही कोरलेल्या मूर्ती आहेत. आणि हे संपूर्ण मंदिर जे आहे ग्रेनाइटच्या दगडापासून बनवलेलं आहे आणि हे मंदिर बांधण्यासाठी हजारो हत्ती, घोडे आणि सैनिकांचा उपयोग केलेला आहे. हा मंदिर परिसर किंवा हे मंदिर खूप मोठं प्रशस्त असल्यामुळे तंजावूरमध्ये ह्या मंदिराला बिग टेम्पल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर मंदिरामध्ये खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे आणि हे जे कोरीव काम आहे हे इतर मंदिरांपेक्षा वेगळंच आहे. आणि ह्याचं जे विमान म्हणजे ह्याचा जो शिखरावरचा घुमट आहे त्याला इथे विमान असं म्हणतात. हा मंदिराचं शिखर अशा पद्धतीनं बांधलेलं आहे की ह्याची जी सावली आहे ती कुठेही पडत नाही, फक्त ह्या शिखरावरच येते. म्हणजे मंदिराच्या समोर नाही, उजवीकडे नाही, डावीकडे नाही किंवा मागच्या बाजूला सुद्धा या मंदिराच्या शिखराची सावली पडत नाही. तर अशा पद्धतीनं ह्याचं आर्किटेक्चर केलेलं आहे. ह्या मंदिराचं आर्किटेक्चर जे आहे ते चोला आर्किटेक्चर म्हणून ओळखलं जातं. कारण ह्या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे गोपुरम आहे ते मेन मंदिराच्या मुख्य शिखरापेक्षा हाईटला कमी असतं आणि इतर जे द्रविडियन मंदिर असतात त्याचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते मेन मंदिराच्या शिखरापेक्षा हाईटला जास्त असतं. तर हे अशा पद्धतीनं चोला आर्किटेक्चरपासून बनवलेलं मंदिर आहे. मंदिर पाहिल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या छोट्याशा मार्केटमध्ये गेलो. म्हणजे छोटे छोटे इथे स्टॉल आहेत आणि तंजावूर हे ह्या बिग टेम्पलमुळे तर प्रसिद्ध आहेच, पण ह्या डुलणाऱ्या बाहुल्यांमुळे सुद्धा फेमस आहे. तसेच इथलं जे पेंटिंग आहे तंजावूर पेंटिंग ते सुद्धा फेमस आहे. कारण तंजावूर पेंटिंग जे आहे ते 22 कॅरेट सोन्याच्या फॉईल पेपरपासून बनवलं जातं. ह्या बाहुल्या बघा खूप सुंदर आकर्षक आहे. ह्यातलं सुद्धा नक्षीकाम कोरीव काम बघा खूप सुंदर आहे. तामिळनाडूमधील जी लोकसंस्कृती आहे, इथले जे भरतनाट्यम डान्स किंवा इतर जे डान्स असतात त्या पद्धतीच्या बाहुल्या इथे बनवलेल्या आहेत. पण ह्या बाहुल्यांची किंमत खूप जास्त आहे. ह्या बाहुल्यांची किंमत जी आहे ते हजारो रुपयांमध्ये आहे. उद्या सकाळी पुन्हा आम्ही ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. ह्या मंदिराचा व्ह्यू तुम्हाला सकाळी खूप सुंदर वाटेल आणि बरीचशी माहिती तुम्हाला ह्या मंदिराबद्दल सांगायची आहे. त्यानंतर आम्ही तंजावूर सिटीमधील मेन मार्केटमध्ये गेलो. तिथे कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो होतो. इथे काही साऊथ इंडियन साड्या वगैरे काही रिझनेबल रेटमध्ये मिळतात का, तर इथे साड्यांचे रेट सुद्धा खूप जास्त होते. तर ही ग्रीन आणि जी ऑरेंज कलरची साडी दिसत आहे त्या साड्यांच्या किमती त्यांनी आम्हाला 4000 रुपये सांगितली. आणि मग आपल्याकडे जे सेम मिळतात ते कॉटन साड्या वगैरे होत्या आणि रेट खूप जास्त असल्यामुळे आम्ही ते काही खरेदी केली नाही. तर तामिळनाडूमधील हे बृहदेश्वर टेम्पल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.